प्रतीक गोलंदाजी मार्कवर तयार. पहिलाच बॉल गणेश गायकरच्या बॅट मधून जबरदस्त टोला. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. अंपायर डिसिजन आपल्याला पाहायचा आहे. 4 की 6 षटकार गणेश गायकरच्या बॅट मधून. पहिल्याच बॉलवर मिस्टर एमपेल गणेश गायकरच्या बॅट मधून. किशोर संघासाठी सातत्यानं जर पाहिलं आपण तर चांगला खेळ करताना हा खेळाडू पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर. दुसऱ्या बॉलवर डीप मिड विकेटला किशोर गावाला आनंद देणारा फटका गणेश गायकरच्या बॅट मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. कमालीची बॅटिंग. गोलंदाज तयार. स्ट्रायकर इनवर गणेश. पंचांचा डेड बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीसाठी आता 4 षटकांच्या लढतीमध्ये गणेश गायकर गेलेले आहेत. मागील मॅच मध्ये नॉन स्ट्रायकर इनवर होते. आता स्वतःने स्ट्राईक घेतलेले. पाहूया आज गणेश गायकरचा खेळ कशा प्रकारे होतो ते आपल्याला पाहायचं आहे की गोलंदाज मैदानामध्ये कमबॅक करून देतील काचकोली टीमला. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं पंच आमच्या बाजूने वळतात. पंचांचा लावांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघात धावसंख्या जय भवानी किशोर जाऊन पोहोचली आहे ती 13 या धावसंख्येवर. सलगचा 3रा षटकार मैदानामध्ये खेळणार का ते आपल्याला पाहायचं आहे. ऑफिशियलची थोडीशी तारंबळ आज उडताना पाहायला मिळते. आज पहिलाच दिवस आहे. गोलंदाज तयार. गणेश गायकरच्या बॅट मधून फटका काऊ कॉर्नर मध्ये. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. या स्पर्धेतली गणेश गायकरची वैयक्तिक पहिली आणि या स्पर्धेतली 3री षटकार हॅट्रिक कंप्लीट. 6 धावा. गणेश गायकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः गुंगावत आहे. मिस्टर एमपीएल. चौथ्या बॉलवर 4था फटका. तिथे क्षेत्ररक्षक बनेल फक्त दर्शक. शॉटम पुलचा हा पॉवरफुल नजराना. गणेश गायकर सेट ऑन फायर. 6. यष्टीरक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळत आहे. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. पंचांचा इशाऱ्याची वाट पाहायची आपल्याला. वाईट बॉल प्लस या 2. संघात धावसंख्या धावफलकावर 28 धावा. अजूनही संधी आहे गणेश गायकरला. 2 बॉलमध्ये 2 षटकार खेळले तर 5000 रुपयाचं पारितोषिक आहे कॅप्टन कडून. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 28 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर गणेश. इथे टाकलेला चेंडू सुंदररित्या तळलाय. गतीमध्ये केलेलं थोडंसं परिवर्तन. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. जरी बॉल डॉट आला असेल गोलंदाज स्वतःवर नाराज आहे कारण त्याच्याकडून झालेल्या चुका. 28 धावा आतापर्यंत धावफलकावर. शेवटचा बॉल या षटकातील. स्ट्रायकर इनवर गणेश गायकर. गणेश सडिया बॉल. व्हाट अ शॉट. जबरदस्त टायमिंग. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. एका षटकात 5 षटकार खेळलेत आणि या 5 षटकारांसाठी सुभाषदादा ढमके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे गणेश गायकरला. डीजे
एका षटकात 5 षटकार खेळण्याचा त्याची बराबरी गणेश गायकरने केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये धावफलकावर धावसंख्या विशाल सर 34 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग जयबाबानी किशोर संघाची. दुसऱ्या षटकामध्ये पाहूया काचकोली संघाचा कोणता गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर येतो ते आपल्याला पाहायचं. ललित आलेत गोलंदाजी मार्कवर. एका बाजूला अंधिया, दुसऱ्या बाजूला तुफान. मैदानाच्या आतमध्ये उमेश गायकर ऑन स्ट्राइक. मागील मॅच मध्ये 33 धावांची जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळाली या खेळाडूकडून. तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर. या स्पर्धेमधलं अजून पहिलं अर्धशतक झालेलं नाहीये. ते पहिलं अर्धशतक इथे होईल का? 6 चेंडू 30 या धावसंख्येवर खेळत असताना गणेश गायकर आपल्याला पाहायला मिळतो. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना गणेश गायकर. सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर उमेश आहेत. पाहूया उमेश आक्रमकता दाखवतायत की भन्नाट फॉर्म मध्ये असलेल्या गणेशला स्ट्रायकर इनवर आणतात ते पाहायचं. सुरेख असा चेंडू, तितका चांगला फटका. लॉंग ऑफला चेंडू जाईल, तिथे एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 35 धावा जयभवानी किशोर. 35 धावात. अप्रतिम खेळ मैदानामध्ये गणेश गायकरचा. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका. सिंगल आली. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवर. काव कॉर्नरचे क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा आहेत आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 37 या धावसंख्येवर. 37 ऑन द बोर्ड. 37 धावा. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये करत असताना बॅटर गणेश गायकर. सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा डीप मिड विकेटला आडव्या पॅटनं स्मॅश केलं या बॉलला गणेश गायकरच्या बॅटमधून. हा 6वा षटकार. 6 धावा. खूप मोठं आक्रमण होताना पाहायला मिळत आहे आणि अजून एक पारितोषिक आलेलं आहे. शिवसेना प्रमुख सोमनाथजी पवार साहेब यांच्याकडून पारितोषिक आलंय. गणेश गायकर आता षटकार हॅट्रिक खेळत असेल तर गणेश गायकर साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. दुसऱ्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि ही आवश्यकता होती का? हा फार मोठा प्रश्नचिन्ह. इथे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील ते उमेश गायकर. बॅक टू ललित. ललितचा बॉल फटका डीप फाईन लेगला. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. हा आलाय गणेश गायकरच्या बॅटमधून. 7वा षटकार. अर्धशतक कंप्लीट होतंय. 50 अप. 10 बॉल 45 गणेश गायकर. इथे बिग हिट आणि स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकातलं पहिलं अर्धशतक मिस्टर MPL गणेश गायकरच्या नावावर. जबरदस्त इनिंग गणेश गायकरची. 6 धावा. केल्यानंतर गणेश गायकरने त्याच्या बॅटकडे एक बोर्ड दाखवत सांगितलं की ही रॉयल स्पोर्टची बॅट आहे आणि तिने जबरदस्त इनिंग खेळत अर्धशतक कंप्लीट केलंय गणेश गायकरने.
11 चेंडूंमध्ये 51 धावा. जबरदस्त इनिंग गणेश गायकरची. बारबारकाले प्रेक्षक वर्ग आहेत ते विचारतात किती बॉल मध्ये झालेल्या आहेत धावा. 11 चेंडूंमध्ये 51 धावांची इनिंग. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 56 धावा धावफलकावर, ज्यामध्ये षटकार आले विशाल एकूण 8, 8 48 आणि एक दुहेरी धाव, एक सिंगल असे 11 बॉल फेस केलेत गणेशने. जबरदस्त बॅटिंग. एक डॉट चेंडू देखील खेळलेला आहे. चांगली माहिती विशालच्या माध्यमातून. धावफलकावर धावसंख्या 56. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 ओव्हरची मॅच. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अमित आलेत. गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर सागर. सागरसाठी हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 57 धावा. वैयक्तिक 11 चेंडू आतापर्यंत फेस केले. 2 षटकांमध्ये गणेश गायकरने धावा बनवलेल्या आहेत त्या 51. गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सागर मैदानामध्ये करतोय. दुसऱ्या बाजूला खूप मोठी आक्रमकता धारत करत असताना गणेश गायकर आहे. त्याला स्ट्रायकर इनवर आणणं गरजेचं आहे. सागर आणि जयबाबानी किशोरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ते होईल का मैदानामध्ये ते पाहायचं. गोलंदाज तयार. अमित. अमितचा बॉल फुल टॉस. सुंदर असा फटका डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 58 या धावसंख्येवर. 58 ऑन द बोर्ड. 58 धावात. गणेश गायकर ऑन स्ट्राईक. षटकारांची आतिषबाजी आज मैदानामध्ये पाहायला मिळते गणेश गायकरच्या माध्यमातून. सुंदर असा चेंडू. फटका इथे फसलाय. गोल्डन विकेट ठरू शकेल. तिथे क्षेत्ररक्षक त्यांच्याकडून झालेली चुकी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावात. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने जयबाबाने किशोर संघ जाऊन पोहोचला 60 या धावसंख्येवर. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं मार्गस्थ असताना 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. अमित. अमितचा बॉल इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक सुंदर झेल. फलंदाज फेल. परंतु गणेश गायकरची बॅटिंग जर प्रेक्षक वर्ग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करू गणेश गायकर. काय टायमिंग आहे तुमचा. कडक कडक. जाऊया मैदानाच्या आत जिथे नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो गौरव गायकर. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 60 धावा. गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे एक सिंगल आली गौरवच्या बॅटमधून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोक्याची घंटी ते वाजू शकेल का तेच आपल्याला पाहायचंय. आणि पंचांनी आता तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेले आहेत. धानाजी एवढे बिझी आहेत का त्यांच्या 2 मिनिटं हेही लक्षात राहिलं नव्हतं की समालोचन कक्ष इकडे. बघा काय निर्णय येतो आता तिसऱ्या पंचांचा.
OUT गॉन. गौरव बॅक टू द पवेलियन. मंडपवाले कुठं असेल तर ताबडतोब संपर्क साधा. मंडपवाले चौधरी मंडप डेकोरेशन यांना विनंती, आपण संपर्क साधा. 61 धावा धावफलकावर. 3 फलंदाज बाद आहेत. दुपारच्या सत्रामध्ये कडक असं ऊन पाहायला मिळतं. 61 ऑन द बोट. अमित रोहितचा हा चेंडू, पंचांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते 62 धावा. आणि घरच्या संघासाठी गणेश गायकरने खूप दिवसातून केलेली एक सुंदर खेळी आपल्याला पाहायला मिळाली. अनेक दिवस वाट पाहत होते गणेश गायकरच्या खेळीची, ती खेळी आज झालेली आहे. 62 धावा. सुंदर असा चेंडू, चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला दूरवरती पाहायला मिळत नाहीये. एक सिंगल आली रोहितच्या बॅटमधून आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 63 या धावसंख्येवर. 3 षटकांची समाप्ती. 63 धावा. जय भवानी किशोर. संधी देव्यात तुषारजी मडके सरांना. पाहिला मी ते अमर सर. 3 षटकांमध्ये 63 धावा झालेल्या आहेत. अजूनही एक षटक बाकी आहे. पव्या कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते पाहायचं. सेकंड राऊंडची सेकंड मॅच मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि त्यांच्या विरुद्ध मानिवली. दोन्ही संघांना विनंती, आपण ताबडतोब रिपोर्टिंग करा. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा येतील रोहितच्या अकाउंटमध्ये. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 65. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. दत्तात्रेयचा हा चेंडू, तिथे यष्टीरक्षण बॅकअप थोडस खराब पाहायला मिळालं. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता इथे तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मागणी घेतलेली आहे. 1 धाव की 2 धावा ते आपल्याला पाहायचं. काशीनाथ सर, नॉट आउट आहेत. विशेषतः आपण कौतुक करू दीपेश म्हात्रे यांच्या कॅमेरा वर्किंगचं. जबरदस्त कॅमेरा वर्किंग.
रनआउट साठी मुख्य कॅमेरामन. धावफलकावर धावसंख्या 65 67 धावा आणि आता रोहित गायकरचा हा षटकार 6 धावा. रमेशजी टोके साहेब व्यासपीठावर उपस्थित होतात, त्यांचं सहर्ष स्वागत करू. आणि प्रत्येक गायकर येतोय तो आज मैदानाच्या बाहेर चेंडू पाठवतोय. गौरवने सुरुवात केली, गणेशने पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली आणि आता मैदानामध्ये रोहित गायकर आहे, त्याच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. धावफलकावर 73 धावा, अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा, 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर जय भवानी किशोर 75 ऑन द बोर्ड. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. समोर काचकोली संघ तितक्याच ताकदीचा आहे, त्यांची कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. 75 ऑन द बोर्ड, 75 धावा. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोचेल ती 76 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल 76 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. बडे लोगो की बडी पसंत. इथे टाकलेला बॉल सुंदर असा जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आला, लेग बाईज. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 77. विजयासाठी 78 धावांचं लक्ष. त्या 78 धावांचं लक्ष पुढील एक इनिंग करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये आवाज शहापूरचा आमचे परम मित्र अमरराव सर यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीनगर टीमचे कॅप्टन अमोलजी कथोरे. झाला टॉस साठी ताबडतोब. टॉस आपण करणार आहोत. सोमनाथजी पवार सर यांना विनंती करतो, या आपण आपल्या शुभस्ते टॉस करूया. त्यानंतरची मॅच. दोन्ही अतिशय ताकदवर संघ आहेत. टॉस आपण करू. सोमनाथ पवार सर, 4 षटकांची लढत दोन्ही टीम. टॉस आपण करतोय आणि कॉल करतील अमोलजी कथोरे. काटा असा कॉल आणि इथे काटा चाललेला आहे. टॉस जिंकलाय. समोर मानिवली संघ. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. ओके, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हालाही विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. छत्रपती संभाजीनगर विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच निखिलजी ठोंबरे सर. आपण मैदानाच्या आत जबरदस्त युद्ध पाहतो. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना. एकीकडनं जय भवानी स्पोर्ट्स किशोरचा संघ, तर दुसरीकडे आपण पाहतोय तो म्हणजेच हनुमान क्रिकेट संघ काचकोलीचा संघ. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करताना अक्षरशः चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला गेला, तो म्हणजे जय भवानी स्पोर्ट्स किशोर या संघाच्या मार्फत. आणि 24 चेंडूंमध्ये तब्बल 78 धावांचं धनगोर लक्ष उभं केलं गेलं. आता मात्र विजयाकरता 24 चेंडू आणि 79 धावांचा
पाठलाग करावा लागेल. जर आपण आता आकड्यांचा विचार केला, समीकरणाचा विचार केला तर निश्चित अगदी पहिल्या डावामध्ये पारडं मजबूत केलं आपल्या बाजूनं. या सामन्याच्या कलाच्या संभाव्यता जास्त प्रमाणात झुकवल्या गेल्या, त्या म्हणजे जवानी स्पोर्ट्स किशोर या संघानं. काही जबरदस्त फलंदाजी राहिली पहिल्या डावामध्ये. गणेश गायकर ज्या पद्धतीने बरसला मैदानाच्या, जर आपण पाहिलं तर 53 धावांची घणाघाती इनिंग, अर्धशतक या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक साजरे केलं. त्यानंतर त्याला साथ दिली ती म्हणजेच शेवटच्या क्षणाला रोहितनं 14 धावांची इनिंग. आणि या सगळ्यांच्याच बळावर जर आपण पाहिलं तर तब्बल 78 धावा. पहिला चेंडू सेकंड इनिंगचा, फुल टॉस बॉल बिरकवून दिलाय या क्षणाला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. निश्चित तुम्हाला याच पद्धतीची प्रारात्मक मात्र गोंधळ, कन्फ्युजन, संभ्रमावस्था. एकीकडनं 78-79 धावांच्या लक्ष्याची अडचण आणि तिथं मात्र मिसकम्युनिकेशन. डावाच्या सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये हा बसतोय पहिला धक्का काचकोली या संघाला. तळपताना पाहायला मिळाली. गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला गेला. त्याच स्टाईलनं, त्याच शैलीमध्ये कुणातरी एका फलंदाजाला या क्षणाला काचकोली संघाचे खिंड खऱ्या अर्थानं लढवावी लागेल. त्या पद्धतीचं तुमची रणनीती तुम्हाला आखावी लागेल. अगदी तुफानी फटकेबाजी, गोलंदाजाला भ्रमित करणारी फलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आत करावी लागेल. तेव्हा कुठे 79 धावांचा हा आकडा आपल्या आवाक्यात येईल. पुढचा चेंडू यावेळेला मात्र आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज स्वतः गणेश गायकर, मिस्टर एम्पेल या नावानं मुरबाडच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये माहीत असलेलं नाव. महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट पटलावर अनेक व्यावसायिक क्रिकेट संघामध्ये या खेळाडूची वर्णी लागली जाते. ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून निमंत्रण असतं आणि त्या सगळ्याच पटलावर चांगला खेळ, अष्टपैलू खेळ खेळणारा हा खेळाडू. इथे मात्र आफ्टर बॉल रडार मध्ये आला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये वन बाउंड सीमा पार. काचकोलीकरांना यावेळेला आश्वासन प्रदान करणारा हा आलाय चौकार. आपल्याला हा चौकार पाहायला मिळाला आणि आलेल्या या चौकारामधनं संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र अंकित होईल, ती म्हणजे 6 धावा. पुढचा चेंडू गणेश गायकरचा. इथे मात्र सुंदर गोलंदाजी पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो आणि एक्स्ट्रा बाउन्स हा देखील जर आपण पाहिला, ही अतिरिक्त उसळी ज्या वेळेला तुमच्या समोर अनपेक्षितपणे येते तेव्हा मात्र तुम्ही ठरवलेले सगळे तर्क वितर्क अंदाज यांचं ताशेनं मात्र तुम्हाला गुंडाळून बाजूला ठेवावं लागतं. या षटकातला पुढचा चेंडू दत्तात्रयसाठी गणेश गायकरचा. फुल टॉस बॉल. इथे मात्र गणेश गायकरच्या या चेंडूवर दत्तात्रयनं खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग आणि सरते शेवटी आपण जर पाहिलं तर इथे मात्र सीमारेषापर्यंत पोहोचण्याचा चेंडूचा प्रवास अडवला होता. पण या सगळ्यांच्याच परिपाकामध्ये जर आपण पाहिलं तर या धावा धावून निघतील पूर्ण म्हणजेच 3 आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळेल, ती म्हणजेच 9 धावा. 1-9 79 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अगदी सुरुवातीच्या षटकापासून तुम्हाला जवळपास 20-22च्या धावांचं लक्ष कसं पहिल्यांदा आपल्याला पहिल्या षटकामध्ये ठेवता येईल, ते पूर्ण कसं करता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला धावांची अपेक्षित सरासरी डोळ्यासमोर ठेवूनच खऱ्या अर्थानं शैलीदार फलंदाजी करावी लागेल. अमित साठी हा चेंडू. यावेळेला गणेश गायकर आपल्या व्हेरिएशनचा वापर दाखवतोय. संत गतीचा चेंडू, थोडीशी लेंथ मागे ठेवली आणि त्यावेळेला मात्र स्लॉट मध्ये चेंडू नाही. बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. महान गोलंदाजाची ही खूण असते. समोरचं आक्रमण जर आपल्याला थोपवायचं असेल तर त्या दिशेनं आपलं व्हेरिएशनचं अस्त्र देखील वापरावा लागेल. पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर शॉट ऑफ लाईनचा चेंडू होता. इथे मात्र चेंडू हवेत क्षेत्ररक्षकानं पकडलाय झेल आणि संपलाय काचकोली संघाच्या अमित नावाच्या फलंदाजाचा या डावातला खेळ.
गणेश गायकरचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी केली फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करताना 53 धावांची त्या 53 आणि षटक क्रमांक 2च्या पहिल्या चेंडूवर देखील लाजवाब सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. ती म्हणजेच गोलंदाज मिथिलची एकीकडनं मात्र 79 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ज्या पद्धतीनं गोलंदाजांवर आक्रमण करणं गरजेचं आहे, ज्या पद्धतीनं आक्रमक शैलीची फलंदाजी मैदानाच्या आत काचकोली संघाच्या फलंदाजांकडनं अवतरित होणं गरजेचं आहे, तिथं मात्र गोलंदाजांनी पुन्हा एकदा दबदबा निर्माण केला. पहिल्या डावामध्ये किशोर संघाच्या फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं आणि दुसऱ्या डावामध्ये फलंदाजांनी केलेल्या मेहनतीला पुन्हा एकदा न्याय देणारी गोलंदाजी मैदानाच्या आत जय भवानी स्पोर्ट्स किशोर संघाकडनं पाहायला मिळते. म्हणून तर म्हणतात ना, लक्ष आपलं सोपं करायचं असेल तर प्रतिस्पर्ध्याचा खेळ तुम्हा आम्हाला कठीण करता आला पाहिजे आणि हे सूत्र ज्याला जमतं त्याला मात्र यशाच्या सिंहासनावर दिमागदार, रुबाबदार, ऍटदार, शानदार आणि तितक्याच स्वाभिमानी स्वरूपात विराजमान होत आहेत. न्यू बॅटर संतोषसाठी यावेळेला हा चेंडू भन्नाट वेग आपल्याला मिथुलकडनं पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर ज्या पद्धतीनं आत्मविश्वास दुणावला असेल आणि त्याच आत्मविश्वासावर स्वार होऊन या क्षणाला प्रतिस्पर्धी असणाऱ्या काचकोली संघावर परिपूर्णरित्या दबावाच्या तंत्राचा वापर यशस्वीरित्या केलाय आतापर्यंत जय भवानी स्पोर्ट्स किशोर संघाला. नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर बॅकफुटला गेले, जागा बनवली आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला संधी निर्माण झाली होती. खरं तर ज्या पद्धतीनं खेळ चालू आहे, ज्या पद्धतीनं धावफलकावर धावा जमवल्या जात आहेत, ज्या पद्धतीनं धावा येत आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये परिपूर्णरित्या बॅकफुटवर ढकलला गेलाय आणि या डावाच्या या सामन्याच्या विजयावर प्रबळ दावा ठोकण्यामध्ये आतापर्यंत तरी यशस्वी ठरला आहे तो म्हणजेच जय भवानी स्पोर्ट्स किशोरचा संघ. संधी गमावली गेली, एक धाव आली, संघाची धावसंख्या झाली 10 धावा, 3 गडी बाद. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळेल रमेश. यावेळेला रमेशच्या या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण संधी होती धावाची, पंचांकडे केली जाते अपील, मात्र यावेळेला ती फेटाळली जाईल. एक धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1-1-11, एकावर एक 11 धावा. या पद्धतीचा खेळ सातत्यानं झटपट क्रिकेट आपण ज्या वेळेला पाहत असतो, झटपट क्रिकेटमध्ये या सगळ्या घडामोडी पाहत असतो. म्हणून तर मी सातत्यानं म्हणत असतो की क्रिकेटमध्ये जशा तुम्ही रंजक घटना पाहता, क्रिकेटमध्ये जशी रोमहर्षकता अनुभवता, प्रेक्षकांची तुमची आमची उत्कंठा खऱ्या अर्थाने शिगेला पोहोचण्याचे क्षण आम्ही अनुभवत असतो, यापेक्षा क्रिकेटमध्ये आकडा फार मोठा मॅटर करेल. अगदी जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू होईल सीमा पार आणि यावेळेला हा आलाय संघर्षाचा चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 15 धावा. मात्र संतोषच्या बॅटमधनं हा फटका आला. खरं तर नेहमी आपण म्हणत असतो वराती मागून घोडं काही उपयोगाचं नाही आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि त्या वेळात ती गोष्ट करणं अत्यंत गरजेचं. स्टेप आउट करून खेळला सारा बॅटनं अतिशय सुंदर फटका क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक धाव धावून निघाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दोनही धावा चपळाईनं वेगवान स्वरूपात होतील का पूर्ण, यासाठी तिसऱ्या पंचांकडे मागितली गेली आहे मदत. बॅट्समन आउट.
फलंदाज बाद असेल निश्चित यावेळेला पंच प्रवीण विशे सर आणि तिसऱ्या पंचांची दाद मागितली आणि त्याचा परिणाम जर आपण पाहिला तर गडी देखील बाद होईल आणि आता संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 16 धावा. मी मगाशी याच गोष्टीचं विश्लेषण करत होतो का क्रिकेटमध्ये आकडे फार मोठा मॅटर करतात आणि याच आकड्यांचा गोंधळ कुठेतरी 79 धावांचा दबाव परिपूर्णरित्या हनुमान क्रिकेट क्लब काचकुली या संघावर आपल्याला स्पष्टपणे जाणवला आणि त्या दबावातून काय बाहेर निघू शकला नाहीये. परंतु चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 3 मध्ये देखील आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. गोलंदाज जर आपण पाहिला तर कुणा रोहित डॉट बॉलनं केली सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळेल तो म्हणजेच संतोष. पुढचा चेंडूच्या टप्प्यापर्यंत येऊन खेळायचा प्रयत्न होता. लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला आणि संथ गतीचा चेंडू देखील. म्हणून म्हणतात ना तुमच्या भात्यामध्ये असलेल्या अस्त्रांचा शस्त्र म्हणून योग्य वेळी वापर केलात तो प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याच्या सगळ्या संभाव्यता मात्र इथे निर्माण होतात. या वेळेला चांगली गोलंदाजी मात्र लाईन चेक केली. ऑफस्टिकच्या खूपच बाहेरची लाईन. पंचांचा वाईटचा इशारा येईल. अतिरिक्त स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या 1 पुढे जाऊन सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 17 धावा. संघर्ष चालू आहे पण त्या संघर्षाला यशामध्ये परावर्तित करता येईल का परंतु नाही. ज्या पद्धतीनं सुरुवातीची 2 षटकं जय भवानी स्पोर्ट्स किशोर संघाच्या गोलंदाजांनी हाताळली आहेत अगदी त्याच प्रकारच्या फॉर्मला कॅरी फॉरवर्ड करण्याचं काम नव्यानं आलेला गोलंदाज रोहित या क्षणाला या षटकामध्ये पूर्ण करतोय. यावेळेला मात्र रोहितच्या विरोधात आक्रमण होईल का. चेंडू हवेत असेल आणि क्षेत्ररक्षकानं तो पकडलाय. झेल संपलाय काचकोली संघाच्या आणखी एका फलंदाजाचा या सामन्यातला खेळ. जवळपास जर आता आपण पाहिलं तर हा 5वा धक्का बसलाय आणि हे 5 धक्के सहन करत असताना धावफलकावर केवळ आणि केवळ 17 धावा अंकित करण्यामध्ये यश प्राप्त झालं ते म्हणजेच जर्मन काचकोली या संघाला. आता विचार करावा लागेल समीकरण जर आता आपण पाहिलं तर या षटकामध्ये 4 चेंडू झाले 2 हे बाकी आहेत आणि येणारे चौथे षटक म्हणजे 8 चेंडू आणि विजयाकरता जवळपास 62 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 62 धावा. या 8 चेंडूंवर लगातार 8 षटकार जरी आले फॉर डिलिव्हरीवर तर मग मात्र विजयाची समीकरणं देखील ही साऱ्या जय भवानी स्पोर्ट्स किशोर संघाच्या बाजूने झुकलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी. 8-61 ची गरज आहे इथे. मात्र पुन्हा एकदा प्रत्येक फलंदाजानं मैदानाच्या आत येऊन 11 जणांना खेळायला संधी कशी मिळेल याचा जणू काही विचार केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. निरोप घ्यावा पण सगळ्यांनी घेऊन घ्यावा यासाठी हा 6वा झटका मैदानाच्या आत सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या काचकोली या संघाला. हॅट्रिक जर आपण पाहिली तर कुणाही गोलंदाजाला आपल्या नावावर करता आली नाहीये. षटकारांची हॅट्रिक 3दा साधली गेली. चौकारांची हॅट्रिक एकदा साधली गेली पण विकेटची हॅट्रिक गोलंदाज नावावर करेल का. आणि इथे मात्र लाजवाब गोलंदाजी. सरते शेवटी फलंदाजाला देखील डोळ्यासमोर आश्चर्याचा नवभाव विश्व तयार होताना चित्र आपल्याला पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या जय हनुमान काचकोली या संघाची धावसंख्या धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. 6 चेंडू आणि ते विजयाकरता 61 धावांची गरज. आता चौका आणि षटकार यांनी काही काम बनणार नाही आहे. इथं प्रत्येक चेंडूवर 10 जरी मारला तरी एका धावानं पराभव स्वीकारावा लागेल. आणि सध्या क्रिकेटमध्ये चौकार षटकारांच्या नंतर 10ची भूमिका नाहीये परंतु संदीप सरांनी जर विचार केला तर ते देखील होऊ शकतं. 6 चेंडू 61 धावांची गरज. यावेळेला जय भवानी स्पोर्ट्स किशोर या संघाकडनं या दुसऱ्या डावातला आणि या सामन्यामधलं शेवटचं षटक घेऊन येईल गोलंदाज गौरव गायकर. गौरव गायकर पहिला चेंडू षटक क्रमांक 4 मधला. इथे मात्र भन्नाट वेग की शेवटच्या क्षणी देखील काचकोली संघ प्रयत्न करतोय
संघर्ष चालू आहे, पण आता त्या संघर्षानं विजयाचा हुंकार होणार नाहीये. परंतु मित्रांनो म्हणतात ना, लढाईचा अंत कुणाच्या बाजूने झाला, निकाल कुणाच्या बाजूने लागला, यापेक्षा मी लढलो कसा याचा गौरव केला जाईल का, आणि याच लढाईचा शेवट करत असताना इथे मात्र फटका चांगला होता, पण तिथे देखील एकापेक्षा अधिक काही प्राप्त करणार नाही जे हनुमान काचकोलीचा संघ. आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 18. कौतुक करावं लागेल विशाल तुपे. आपण जर पाहिलं तर जय भवानी स्पोर्ट्स किशोर संघ 79-78 धावांच्या लक्ष्याचा बचाव करत असताना देखील अगदी नियंत्रणात्मक गोलंदाजी पाहायला मिळाली. कुठे ओव्हर कॉन्फिडन्स पाहायला मिळाला नाही, अति आत्मविश्वासाचा कुठे देखावा दिसून आला नाही. इथे मात्र थोडीशी मिस्टेक होते. यस, पंचांचा येईल वाईटचा इशारा. त्रितेच्या स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. बाउन्सर पाहायला मिळाला. जॉनॉब्लिनचा चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न झाला. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक फंबल झाला, परंतु एकापेक्षा अधिक काही नाही. खरं तर आता आपण देहबोली जरी पाहिली, बॉडी लँग्वेज जरी पाहिली, तर त्यामधनं यावेळेला हा पराभव मनोमन स्वीकारला गेला आहे, तो म्हणजेच काचकोली संघाकडनं. आणि पॉझिटिव्हिटीच्या ज्या काही वेव्ज आहेत त्या मात्र मैदानाच्या आत सातत्यानं प्रतीत होत आहेत त्या जय भवानी स्पोर्ट्स किशोर संघाकडनं. चांगला खेळ, चांगली फलंदाजी आणि त्यानंतर उभं केलेलं आव्हान, खऱ्या अर्थानं त्याचा बचाव करत असताना त्या पेशन्सने खेळ आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला हा सुभाताच्या मनाला दिलासा देणारा चौकार. निश्चित या सामन्यानंतर आपली घोषणा केली जाईल ती म्हणजेच आजच्या दिवसातून क्वालिफायचा सामना खेळण्यासाठी तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय तो जय भवानी स्पोर्ट्स किशोर हा संघ. टेंभरे गावचे माजी सरपंच माननीय शरददादा केंबारी साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे. माजी सरपंच माननीय शरदजी केंबारी साहेब यांचा या स्पर्धेच्या वतीनं मी शब्द समजांनी मनपूर्वक